Hello everyone, welcome to ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी. आय एम प्रोफेसर आदेश बन्ने म्हणजेच एबी सर. ओके, आणि आज आपण तिसरं लेक्चर बघतोय रेडॉक्स रिॲक्शनचं. आता पहिल्या 2 लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय आणि तो ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करण्यासाठी कोणकोणत्या रूल्सचा आपल्याला काय करावं लागतो, रेफरन्स घ्यावा लागतो, हे आपण बघत आलो होतो. आज त्याच पद्धतीने आपण तिसऱ्या लेक्चरमध्ये बघतोय ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर म्हणजेच फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन नंबर. आता ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर किंवा फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन नंबर याचा रेफरन्स घेण्या अगोदर मी तुम्हाला एक एक्झाम्पल पहिल्यांदा समजावून सांगतो, ते लक्षपूर्वक बघा. हां, इथे आपण पहिलं एक्झाम्पल बघतोय मॅग्नेटाइट, जसं की Fe3O4. हां, पण ॲक्च्युली हा कशाचा पार्ट आहे, मिक्स्ड ऑक्साईडचा पार्ट आहे. Fe3O4 हा काय असणार आहे, तुमचा मिक्स्ड ऑक्साईड असणार आहे. आता मिक्स्ड ऑक्साईड आहे म्हणजे काय असणार आहे, कॉम्बिनेशन असणार आहे. मग ते कोणाकोणाचं कॉम्बिनेशन आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. हे कॉम्बिनेशन कोणाकोणाचं आहे बघा, FeO आणि Fe2O3 ह्या मिक्स्ड ऑक्साईड पासून काय होते, तुमचा मॅग्नेटाइट फॉर्म होते. हां, आता इथे पहिल्यांदा आपण रेफरन्स घेऊया ऑक्सिडेशन नंबरचा. जसं की इथे जर Fe ची ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही बघितलात तर ती काय असणार आहे, ऑक्सिजन काय असतोय -2, म्हणजे तुमचा इथे Fe काय असणार आहे, +2 असणार आहे. ओके, हां, इथे जर बघितला तर ऑक्सिजन इथे किती असतोय -2, पण असे ऑक्सिजन किती आहेत, इथे 3 आहेत, म्हणजे काय झाला -6 झाला. -6 ला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करणार आहे, +6 घेणार आहे. पण +6 हे किती जणांच्या डिवाइड झालेलं आहे, दोघांच्या डिवाइड झालेलं आहे. म्हणजे इथे Fe ची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे, +3 असणार आहे. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की ऑक्सिडेशन नंबर Fe ची जर तुम्ही बघितला तर ती इथे किती आहे, +2 आहे आणि इथे किती आहे, +3 आहे. मग जर तुम्ही इथे ऑक्सिडेशन नंबर काढण्यासाठी बघितलात तर Fe3O4, ओके, इथे ऑक्सिडेशन स्टेट काय असणार ऑक्सिजनची, -2. असे टोटल किती आहेत, 4. म्हणजे काय झाला, इथे तुमचा -8 पार्ट झाला. ओके, आता -8 ला बॅलन्स करण्यासाठी काय असणार आहे, तुमचे +8 असणार. पण +8 मध्ये डिवायडेशन कितीचं आहे हो, तिघांचं आहे. म्हणजे इथे तुमचे ऑक्सिडेशन स्टेट काय यायला लागले Fe ची, +8/3. म्हणजेच ती ऑक्सिडेशन स्टेट कशामध्ये यायला लागल्या, फ्रॅक्शनल मध्ये यायला लागल्या. मग फ्रॅक्शनल मध्ये ऑक्सिडेशन स्टेट कधी येते ते सांगणे म्हणजे तुमचं काय असणार आहे, ॲव्हरेज ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे. हां, ज्यावेळी एखाद्या इलेमेंटचे काय येत असतात, 2 व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट येत असतात, त्यावेळी तुमची ती ऑक्सिडेशन स्टेट कशामध्ये येणार आहे, फ्रॅक्शनल मध्ये येणार आहे. मी काय म्हणते परत एकदा, एखाद्या कंपाऊंड मध्ये एकाच इलेमेंटच्या काय यायला लागल्यात, डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट येत असतात, त्यावेळी ती ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला कशामध्ये बघायला मिळते, ॲव्हरेज ऑक्सिडेशन स्टेट मध्ये बघायला मिळते. म्हणजेच ती ऑक्सिडेशन स्टेट कशाची असणार आहे, तुमची फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असणार आहे. क्लिअर होते. जसं की इथे तुम्ही बघितला बघा की Fe3 इथे जर तुम्ही क्लिअर सांगायला लागलात तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट यायला लागल्या +8/, यायला लागल्या. ओके, पण ज्या तुम्ही त्याची काय करताय, इथे मिक्स्ड ऑक्साईड सेपरेट करताय, त्यावेळी इथे एक Fe तुमचा काय दाखवा लागलाय, +2 दाखवा लागलाय आणि एक Fe इथे तुमचा काय दाखवा लागलाय, +3 दाखवा लागलाय. आणि अशा वेळी जे ऑक्सिडेशन स्टेट आपण फाइंड आउट करतो त्याला तुम्ही काय म्हणून ओळखायचा, ॲव्हरेज ऑक्सिडेशन स्टेट. ओके, हां, मग ॲव्हरेज ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागतं बघा, पहिलाच इथे पार्ट आहे, ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू टोटल चार्ज ऑन इलेमेंट इन द कंपाऊंड डिवाइडेड बाय नंबर ऑफ ॲटम. काय करायचं आहे, पहिल्यांदा टोटल चार्ज करायचा आहे कुणाचा, ज्याची आपण ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायला लागलोय, म्हणजे इथे Fe ची. जसं की ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर इक्वल टू, आता इथे काय करणार आहे बघा, इथला चार्ज किती आहे तुमचा, +2. ओके, +2. हां, पण किती Fe आहेत, तिथे 1 आहेत. टोटल चार्ज आपल्याला काढायचा आहे. प्लस इथे किती आहेत, 2 Fe आहेत बघा. ओके, त्याचा चार्ज काय, +3 आहे. म्हणजे इथं काय असणार आहे तुमचा, +3 × 2 असणार आहे. ओके, डिवायडेड त्यांनी काय सांगितलेत, नंबर ऑफ ॲटम. आता नंबर ऑफ ॲटम म्हणजे काय, ज्याची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायला लागलाय. आता नंबर ऑफ ॲटम बघताना डिरेक्टली तुम्ही एक्झाम्पलकडे जायचं. तिथे नंबर ऑफ ॲटम किती आहेत, 3 आहेत बघा. Fe3 आहे ना, म्हणजे डिवायडेड बाय काय झालं, 3 झालं बघा. क्लिअर होते. हां, म्हणजे आता इथे रेफरन्स जर घ्यायचा झाला तर काय असणार आहे बघा, हां, ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर इथे काय असणार आहे, इथे काय असणार आहे, +2 +3 × 2 किती असणार आहे, 6 असणार आहे बघा, डिवायडेड बाय 3 असणार आहे. क्लिअर होते. म्हणजे काय, 2 + 6 काय असणार आहे, +8/3 असणार आहे.
लक्षात आलं? म्हणजे अवरेज ऑक्सिडेशन नंबर काय आपल्याला अशा पद्धतीने फाइंड आउट करायला लागणार आहे. टोटल जेवढे त्याच्यामध्ये काय असणार आहेत, ॲटम्स असणार आहेत, त्या सगळ्यांच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज करायचं, डिवायडेड बाय त्या ॲटमचा टोटल काउंट डिवाइड करावं लागणार आहे. क्लिअर होते? जसं की इथं काय आलं, +8/3 आलं. आता इथं जर सांगायचं झालं तर त्यांनी इथे मेन्शन केलेत बघा, काय म्हणतात इथे, इफ द एलिमेंट शो फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन स्टेट देन इट कन्फर्म दॅट वन ॲटम शो टू डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे ज्यावेळी तुमचे काय येणार आहे, फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन स्टेट येणार आहे, त्यावेळी काय असणार आहे, तिथे एकाच एलिमेंटच्या दोन वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट असणार आहेत. ओके, आपण याचे काही एक्झाम्पल पण बघणार आहोत. जसं की सेकंड एक्झाम्पल आहे बघा, टेट्राथायोनेट आयन. ज्यावेळी थायो ग्रुप म्हणजे सल्फर ग्रुपचे काय असतील काउंट जास्त असतील, त्यावेळी सल्फरची लिंक असते, हे विसरायचं नाही. आता याचं स्ट्रक्चर काढताना ठीक आहे, तुम्हाला पुढे काही इनऑर्गॅनिक टॉपिक आहेत, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर कसे काढायचे ह्याची सुद्धा तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल. जसं की आता मी ते स्ट्रक्चर काढतोय बघा, सल्फर इथे किती आहेत, 4 आहेत, 1 2 3 4. ओके, हां. आता इथे ऑक्सिजन किती आहेत बघा, 6 ऑक्सिजन आहेत. क्लिअर होते? हां, आणि -2 चार्ज पण आहे. ओके, हां. तर पहिल्यांदा मी ऑक्सिजनचा रेफरन्स घेतो, 1 2 3 4 5 6. क्लिअर होते? जर ऑक्सिजनकडे तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल, जे 6 ऑक्सिजन आहेत ते मी काय केलेत, लास्टच्या दोन्ही साईडच्या सल्फरला फक्त ऍड केलेत बघा. ओके, हां. पण ह्याच्यामध्ये जर बघितला तर -2 चार्ज आहे. ओके, हां. आता याचा अर्थ काय करायला लागणार आहे, एका ऑक्सिजनला तुम्हाला -1 चार्ज द्यायचा आहे आणि इकडे सुद्धा एका ऑक्सिजनला -1 चार्ज द्यायचा आहे. म्हणजे राहिलेले ऑक्सिजन तुम्हाला काय करायचे आहेत, सॅटिस्फाय करायचे आहेत. म्हणजे ऑक्सिजनचे बॉन्ड किती असणार आहेत, डबल बॉन्ड. ओके, इथे सुद्धा काय येणार आहे, तुमचा डबल बॉन्ड येणार आहे. क्लिअर होते? हां. मग आता इथे रेफरन्स जर घ्यायचा झाला तर इथे बघा कसं असणार आहे तुमचे. आता ह्या सल्फरचे आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट जर काढायची असेल तर इथं आपण काय सांगणार आहे बघा, ऑक्सिजन हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, बरोबर. म्हणजे हा काय करणार आहे, 2 इलेक्ट्रॉन आपल्याकडे घेणार आहे, बरोबर. तसाच ऑक्सिजन खाली पण आहे बघा, डबल बॉन्ड आहे. म्हणजे हा सुद्धा काय करणार आहे, 2 इलेक्ट्रॉन काय करणार आहे, तो आपल्याकडे घेणार आहे. त्यानंतर इथे सिंगल बॉन्ड आहे बघा, म्हणजे इथे एकच इलेक्ट्रॉन तो शिफ्ट करणार आहे सल्फर. ओके, हां. पण इकडे बघितलं तर सल्फरची लिंक आहे, ह्याचा अर्थ कोणीच इलेक्ट्रॉन देणार नाही किंवा कोणीच इलेक्ट्रॉन घेणार नाही. मग जर इथं सल्फरचा तुम्ही काउंट काढला तर 1 2 3 4 5. म्हणजे इथला सल्फर किती ऑक्सिडेशन स्टेट दाखवायला लागलाय हो, +5 दाखवायला लागलाय. क्लिअर होते? ओके. देन सेकंड आपण सल्फर बघूया, जसं की 1 2 दोन्ही सुद्धा सल्फर आहेत. म्हणजे ह्या सेकंड सल्फरला दोन्ही काय असणार आहेत, सल्फर अटॅच असणार आहेत. त्यामुळे इथली ऑक्सिडेशन स्टेट सल्फरची किती असणार आहे, 0 असणार आहे. तसंच 3 नंबरचा पण रेफरन्स घ्या. 3 नंबरचा जर रेफरन्स घेतला तर ह्या सल्फरला सुद्धा 1 आणि 2 दोन्ही साईडला कोण अटॅच आहेत, सल्फरचा असणार आहेत. म्हणजे इथे सुद्धा ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर किती यायला लागले हो, 0 यायला लागले. क्लिअर होते? हां. पण लास्ट नंबरचा जर 4 नंबरचा जर सल्फर तुम्ही बघितलात तर तुमच्या परत लक्षात येईल की इथे एक सिंगल बॉन्ड आहे. ओके, आणि ऑक्सिजन काय असणार आहे, हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन सल्फर. त्यामुळे सल्फर इलेक्ट्रॉन त्याला काय करणार आहे, डोनेट करणार आहे. तसंच इथे डबल बॉन्ड आहेत बघा ऑक्सिजन सोबत, म्हणजे इथे 2, बरोबर. आणि इथे सुद्धा काय असणार आहे, सल्फर 2 इलेक्ट्रॉन काय करणार आहे, डोनेट करणार आहे. क्लिअर होते? म्हणजे इथं तुम्ही सांगू शकताय की 1 2 3 4 5. म्हणजे इथे सुद्धा सल्फर तुमचा काय करायला लागलाय, +5 ऑक्सिडेशन स्टेट दाखवायला लागलाय. ओके, हां. पण ज्या गोष्टी फॉर्म्युल्यामध्ये लक्षात येत नव्हत्या ते स्ट्रक्चर काढल्यानंतर बऱ्याच गोष्टी क्लिअर व्हायला लागली. ओके, जसं की इथे सल्फर काय करायला लागलाय, व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवायला लागलाय. म्हणून इथे आपल्याला रेफरन्स कोणाचा घ्यायचा आहे, अवरेज ऑक्सिडेशन नंबरचा. मग अवरेज ऑक्सिडेशन नंबरचा जर रेफरन्स घ्यायला लागला तर तिथं कसं येणार आहे बघा, अवरेज ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू. हां. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक सल्फरच्या ऑक्सिडेशन स्टेटची काय करायची आहे, बेरीज करायची आहे, डिवायडेड बाय नंबर ऑफ सल्फर्स. ओके, हां. म्हणजे इथं काय असणार आहे बघा, +5. ओके, +0. थर्ड किती आहे, +0 प्लस लास्ट किती आहे, +5 आहे बघा. ओके, डिवायडेड बाय नंबर ऑफ सल्फर किती आहे. नंबर ऑफ सल्फर फाइंड आउट करताना ना डायरेक्टली फॉर्म्युल्याकडे जायचं. तिथे किती दिसतात तुम्हाला, 4. म्हणजे नंबर ऑफ सल्फर किती झालेत, 4 झालेत बघा. लक्षात आलं? हां. म्हणजे इथं काय येणार आहे बघा, 5 + 5 म्हणजे काय झाला तुमचा, +10/4 झाला. ओके, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट, अवरेज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर किती असणार आहे, +10/4
4 किंवा तुम्ही ते काय करू शकतायसा +5/2. ओके, आणि अजून सिम्प्लिफाय करायचं असेल तर काय असणार आहे +2.5 येणार आहे. क्लिअर होते, लक्षात आलं. म्हणजे इथे जर तुम्ही आता ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येते बघा, इथे काय असणार आहे 6 ऑक्सिजन आहेत, म्हणजे 6 काय झालं ते -12 झालं, एक ऑक्सिजन -2 झाला. ओके, हा, पण त्याच्यातून काय झाले 2 मायनस झालेत बघा, बरोबर. म्हणजे इथे तुम्हाला सॅटिस्फाय करण्यासाठी काय असणार आहेत -10 ला +10 हवेत सल्फर, बरोबर ना. हा, पण सल्फर असे किती आहेत 4 आहेत, म्हणजे काय झालं बघा तुमचं +10/4 इथं आलंच कॅन्सर आपलं. क्लिअर होते. म्हणजे अवरेज ऑक्सिडेशन नंबर आपण कधी काढतोय ज्यावेळी एकच एलिमेंट काय करत असतोय व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करत असतो. क्लिअर होते. त्यामुळे पहिला स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असताय त्यावेळी हे 0 लिहायला सुद्धा विसरू नका, कारण की जर समजा तुम्ही इथे 0 घेतलाच नाही तर ऍक्च्युअली कशी कंडिशन होणार आहे की तुम्ही /2 करणार, 5 + 5 /2 करताय, पण ऍक्च्युअली हे 0 0 इथे जरी तुम्ही ऍडिशन करत नसाल तरी त्याचा काउंट आपल्यासाठी फॉर्म्युलामध्ये खूप महत्त्वाचा आहे. क्लिअर होते. हां, त्यामुळे इथे काय असणार आहे टेट्राथायोनेट आयन ची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे +10/4 असणार आहे. क्लिअर होते. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. आता नेक्स्ट एक्झाम्पल त्यांनी काय दिलेत बघा, ब्लिचिंग पावडर दिलेत. ओके, हां, आता इथे ब्लिचिंग पावडरमध्ये जर एक्झाम्पलचा रेफरन्स घ्यायचा झाला तर आपल्याला कशाची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची आहे क्लोरीनची. कशाची? क्लोरीनची. ऍक्च्युअली त्याला ब्लिचिंग एजंट म्हणून सुद्धा आपण यूज करू शकतोय. हां, आता इथे बघा क्लोरीनची जर ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची असेल तर तुम्ही काय करणार आहे तिथे 2x बरोबर = 0 घेणार आहे, सिंपल. प्लस त्याच्या अगोदर तुमचा कोण आहे ऑक्सिजन आहे जो काय असतोय -2 असतोय, बरोबर. हां, आणि इथे तुमचा कॅल्शियम काय असतोय +2 असतोय. आता इथे तुमच्या लक्षात येईल की +2 ला -2 काय झालाय कॅन्सल झालाय, म्हणजे तुमचा x आता इकडे आल्यानंतर डिवाइड होणार ना, म्हणजे x तुमचा काय यायला लागलाय 0 यायला लागलाय बघा. म्हणजेच इथे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्लोरीन किती यायला लागल्या 0 यायला लागल्या. आता डिरेक्टली 0 सांगून चालेल का नाही, तर इथं आपल्याला स्ट्रक्चरचा रेफरन्स घ्यायचा आहे. ओके, जसं की स्ट्रक्चर कसं करतो बघा मी इथे आता इथे बघा काय दिले ते बघा त्यांनी तुम्हाला CA बरोबर, पण आपल्याला माहिती आहे CA कुठला आहे सेकंड ग्रुप आहे, म्हणजे त्याची ऑलवेज ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे +2 असणार आहे. म्हणजे +2 ला तुम्हाला काय करायचं आहे -2 बॅलन्स करायचं आहे. हां, आता इथे बघा एक असणार आहे तुमचा Cl क्लोराइड आयन, काय असणार आहे तो क्लोराइड आयन असणार आहे, आणि जो दुसरा बॉन्ड असणार आहे तो काय असणार आहे तुमचा OCl-. क्लिअर होते काय सांगतोय OCl-, त्याला हायपोक्लोराइड आयन तुम्ही म्हणणार असा. हां, आता इथे जर बघितला की कुणाकडे इलेक्ट्रॉन शिफ्ट होतात किंवा कसे शिफ्ट होतात तर इथे रेफरन्स येतो बघा, कॅल्शियम काय करणार आहे कायम प्लस दाखवतो ना ऑक्सिजन स्टेट, म्हणजे तो इलेक्ट्रॉन कायमच डोनेट करणार आहे. ओके, हां, म्हणजे इथं काय असणार आहे क्लोरीनने 1 इलेक्ट्रॉन घेतलेला आहे. ओके, तसाच कॅल्शियम काय करणार आहे OCl- ला सुद्धा काय करायला लागला आहे तुमचा काय करायला लागला आहे इलेक्ट्रॉन शिफ्ट करायला लागलाय. ओके, हां, आता थोडंसं जर इथं स्प्रेड करून लिहायचं झालं तर विथ बॉन्ड जर दाखवायचं झालं तर बघा हां, इथे O परत Cl असा पार्ट असणार आहे. ओके, हां, आता इथे जर बघितला तुम्ही काय Cl- OCl- हा कॅल्शियम तुम्हाला काय करायला लागलाय इलेक्ट्रॉन शिफ्ट करायला लागलायच ऑक्सिजनला, पण ऑक्सिजन सुद्धा काय करणार आहे क्लोरीनकडे 1 इलेक्ट्रॉन घेणारच आहे बघा, बरोबर ना. क्लोरीनकडे इलेक्ट्रॉन घेणार आहे, म्हणजे क्लोरीन पेक्षा ऑक्सिजन काय झाला हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, बरोबर. म्हणजे इथं क्लोरीन काय करायला लागलाय +1 दाखवायला लागलाय, आणि हा ऑक्सिजन काय करणार आहे दोघांच्याकडे इलेक्ट्रॉन घ्यायला लागलाय म्हणून -2 दाखवणार आहे. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल की क्लोरीन इकडे इलेक्ट्रॉन घ्यायला लागलाय जो -1 दाखवायला लागलाय, आणि हा काय करलाय +1 दाखवायला लागलाय. म्हणजे इथं तुम्ही काय सांगणार असा अवरेज ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्लोरीन काय असणार आहे बघा इथे -1 +1 डिवाइडेड बाय किती क्लोरीन ॲटम आहे तिथे 2, बरोबर. काय म्हणजे इथं काय झालं तुमचं 0. लक्षात आलं. ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्लोरीन इन ब्लिचिंग पावडर किती असणार आहे 0 असणार आहे, पण डायरेक्टली 0 न सांगता आपल्याला अवरेज ऑक्सिडेशन नंबर तिथे फाइंड आउट करायला लागतो, हे लक्षात. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेत बघा सोडियम टेट्राथायोनेट आहे. ओके, हां, आता इथं सोडियम टेट्राथायोनेट मध्ये तुम्हाला काय सांगितलेत बघा की आपल्याला इथे
सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची आहे. कशाची? सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट. आता इथं थायो ग्रुप आला का? मग थायो ग्रुप आला म्हणजे काय असणार आहे? सल्फर सल्फर लिंक येणार आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागणार आहे? स्ट्रक्चरचा रेफरन्स घ्यावा लागणार आहे. मग स्ट्रक्चर करताना पहिल्यांदा काय करावं लागणार आहे? 4 सल्फर, 1 2 3 आणि 4. लक्षात आलं? हे पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागणार आहे? 4 सल्फर काढून घ्यावं लागणार आहेत आणि मग परत एकदा तुम्ही कुठे जाणार आहे? ऑक्सिजनकडे जाणार आहे. बघा आता ऑक्सिजनकडे जाताना परत एकदा 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे परत एकदा आपण काय केले? लास्टच्या 2 काय करावं लागले? सल्फरला 3 ऑक्सिजन ऍड करावं लागले. बघा ओके. हां, पण मगाशी -2 चार्ज होता, आता चार्ज कुठला नाही. ह्याचा अर्थ इथं ऑक्सिजन आपल्याला काय करायचं आहे? सॅटिस्फाय करायचं आहे. हां, तो सॅटिस्फाय करण्यासाठी आपल्याला किती सोडियम दिलेत? 2 दिलेत. बघा 2 सोडियम काय करा? लास्टच्या ऑक्सिजनला अटॅच करून ठेवा. ओके, हे 2 सोडियम आपण काय केलेत? लास्टच्या ऑक्सिजनला अटॅच केलेत, पण राहिलेले ऑक्सिजन पण आपल्याला काय करायचे आहेत? सॅटिस्फाय करायचे आहेत. म्हणून आपण इथं काय करणार आहे? डबल बॉन्ड कॅरी करणार आहे. क्लिअर होते? असं स्ट्रक्चर काढल्यानंतर मग आपण सल्फरच्या ऑक्सिडेशन स्टेटकडे जाणार आहे. मग सल्फरच्या ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करताना पहिल्या सल्फरचा आपण ऑक्सिडेशन स्टेट बघूया. ओके. हां, आता इथं लक्षात येते बघा, ह्या सल्फरला 1 2 3 ऑक्सिजन अटॅच आहेत. आता आपल्याला बॉन्ड फाइंड आउट करायचे आहेत. आता इथे बघा बॉन्ड 1 2 3 4 आणि 5. म्हणजे सल्फर इथे किती ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे? +5. ओके. परत सेकंड सल्फर काय झाला? 2 सल्फरला अटॅच आहे, त्याला कोणताच अदर इलेमेंट अटॅच नाही आहे, म्हणून याची ऑक्सिजन स्टेट काय असणार आहे? 0. ह्याची कंडिशन पण तीच आहे. दोन्ही साईडला दोन्ही सल्फरच अटॅच आहेत. बघा म्हणजे याची ऑक्सिजन स्टेट पण काय असणार आहे? 0च असणार आहे. परत आपण कुठे येणार आहे? ह्या सल्फरकडे येणार आहे. ओके. आता ह्या सल्फरमध्ये बघताना बघा 1 2 3 4 5. बरोबर. हां, हा सल्फर सल्फर लिंक आहे. बरोबर, त्यामुळे तो काय आपण कन्सिडर करणार नाही. म्हणजे टोटल इथे सल्फर सुद्धा काय असणार आहे? +5 दाखवणार आहे. लक्षात आलं? हां, आता इथे सोडियम काय फिक्स असणार आहे? तो +1. ओके. ऑक्सिजन काय असणार आहे? ते -2 असणार आहे. जर इथे बघितला तरी तीच कंडिशन असणार आहे. सोडियमने इलेक्ट्रॉन दिला म्हणजे तो काय असणार आहे? +1 असणार आहे. आणि ऑक्सिजन काय असणार आहे? -2. दोघांच्याकडे इलेक्ट्रॉन घेतला. बरोबर. हां, आता आपल्याला ह्या सल्फरचा रेफरन्स घ्यायचा आहे सगळ्यांसाठी. बरोबर. म्हणजे इथं जर अवरेज ऑक्सिडेशन नंबर जर फाइंड आउट करायचा झाला तर काय असणार आहे? बघा अवरेज ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इज इक्वल टू, हां ह्याची ऑक्सिजन स्टेट काय हो? +5. ओके. सेकंड सल्फरची काय आहे? +0. थर्ड सल्फरची काय आहे? +0. आणि फोर्थ सल्फरची काय आहे? +5. असे टोटल नंबर ऑफ सल्फर ॲटम किती आहेत हो? 4 आहेत. बघा बरोबर ना. म्हणजे इथं किती असणार आहे? डिवायडेड बाय 4 असणार आहे. बरोबर. हां, म्हणजे इथं काय झालं? +4 +5 काय असणार आहे तुमचं? +10/4 असणार आहे. बघा क्लिअर होते? लक्षात येते? म्हणजे इथे सुद्धा सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट किती यायला लागली तुमची? +10/4 यायला लागली. क्लिअर होते? ओके. त्यानंतर आपण थर्ड एक्झाम्पलकडे जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेत बघा, C2H4O2 म्हणजेच तो काय आहे तुमचा? ॲसिटिक ॲसिड. आता ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला CH3COH आहे. बरोबर. हां, पण हे काय करायचं? आपण पहिल्यांदा स्ट्रक्चर काढून घ्यायचं. आता CH3 1 2 3. बरोबर. हे सगळे कोण असणार आहेत? हायड्रोजन अटॅच असणार आहेत. बघा ओके. हां, परत काय? CH3COOH आहे. म्हणजे इथे काय असणार आहे तुमचा? C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O आणि सिंगल बॉन्ड H असणार आहे. आता इथे जर तुम्ही रेफरन्स घ्यायला लागला तर इथे लक्षात येते बघा, इथे 2 कार्बन आहेत, इथे 4 हायड्रोजन आहेत आणि इथे 2 ऑक्सिजन आहेत. आता इथे आपण कशाचे ऑक्सिजन स्टेट फाइंड आउट करणार आहे? कार्बनचे करणार आहे. मग इथे बघा एक ऑक्सिजन किती ऑक्सिजन स्टेट दाखवतोय? -2. एक ऑक्सिजन काय करणार आहे? -2. असे किती ऑक्सिजन आहेत? 2 आहेत. म्हणजे -4 ला बॅलन्स करायला काय असणार आहे? +4. बरोबर ना. हां, मग आता इथे हायड्रोजन किती असतोय? +1 असतोय. पण असे हायड्रोजन किती आहेत? 4 आहेत. म्हणजे +4 आणि -4 ऑलरेडी बॅलन्स झालेले आहेत. याचा अर्थ इथे कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट कशी यायला लागले? 0 यायला लागले. कशी यायला लागले? 0 यायला लागले. मग ते स्ट्रक्चरमध्ये 0 येते का ते आपण आता बघूया. ठीक आहे. आता इथे लक्ष द्या. आता इथे बघा कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट पहिल्यांदा फाइंड आउट करूया आपण. बरोबर. हां, आता इथे हायड्रोजन आणि कार्बन अटॅच आहेत. आता याच्यामध्ये हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोण आहे? कार्बन. म्हणजे कार्बन काय करणार आहे? हायड्रोजन इलेक्ट्रॉन डोनेट करून घेणार आहे आपल्याकडे. बरोबर. ओढून घेणार आहे आपल्याकडे. आता हायड्रोजन डोनेट करायला लागलाय कार्बनला. बरोबर. म्हणजे बघा एक हायड्रोजन इकडे डोनेट केला,
त्यानंतर दुसरा हायड्रोजन सुद्धा काय करायला लागलाय, डोनेट करणार आहे इलेक्ट्रॉन. तसेच तिसरा हायड्रोजन सुद्धा काय करायला लागलाय, इलेक्ट्रॉन डोनेट करायला लागलाय. मग कार्बन जर इलेक्ट्रॉन घेत असेल तर त्याच्यावरचा चार्ज कोणता असणार आहे हो, निगेटिव्ह. म्हणजे एक कार्बन तुमचा -3 काय करायला लागलाय, ऑक्सिडेशन स्टेट दाखवायला लागलाय. बरोबर, हे सगळेच कोण असणार आहेत, +1 आणि +1 असणार आहेत. बरोबर. हा, आता आपण जाऊया दुसऱ्या कार्बनकडे. दुसऱ्या कार्बनची जर तुम्ही कंडिशन बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की दुसरा कार्बन हा हायेस्ट इलेक्ट्रॉन निगेटिव्ह ॲटमला अटॅच आहे, म्हणजेच तो ऑक्सिजनला अटॅच आहे इथे. म्हणजे काय झालं बघा, हा कार्बन काय करणार आहे, इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे ऑक्सिजनला. तसेच इथे सुद्धा काय आहेत, ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्ड आहेत, म्हणजे इथे सुद्धा तो काय करायला लागलाय, डोनेट करायला लागलाय. म्हणजे 1 2 3. आता इथे कार्बन कार्बन आहे, त्यामुळे इथे कुठलाच डोनेट होणार नाही किंवा ऍक्सेप्ट होणार नाही. म्हणजे इथे एक कार्बन तुमचे किती इलेक्ट्रॉन डोनेट करायला लागलाय, 3 इलेक्ट्रॉन डोनेट करायला लागलाय. म्हणून तो काय असणार आहे, +3. म्हणजे जर इथं तुम्ही अवरेज ऑक्सिडेशन स्टेटचा रेफरन्स घेतला तर तुमच्या लक्षात येईल की अवरेज ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन इज इक्वल टू -3 +3 डिवायडेड नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत, 2 आहेत बघा. लक्षात आलं. म्हणजे +3 - 3 काय झाला, 0 झाला. म्हणजे इथे काय झालं, अवरेज ऑक्सिडेशन नंबर कार्बनची किती यायला लागल्या, 0 यायला लागल्या, जे असं आपण इथे रेफरन्सला सांगू लागलो बघा. लक्षात आलं. म्हणजे अवरेज ऑक्सिडेशन नंबर काढताना बऱ्याच वेळा आपल्याला स्ट्रक्चर आलेच पाहिजेत, त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की नेमके अवरेज ऑक्सिडेशन नंबर यायला लागलेत किती. आणि स्ट्रक्चर काढणं पण का महत्वाचं आहे. कधी कधी तुम्हाला असे क्वेश्चन येऊ शकतात की फर्स्ट कार्बनचा किंवा सेकंड कार्बनचा, ओके, किंवा ऑक्सिडेशन नंबर ऑफ, मगाशी आपण बघितले बघा सल्फरची लिंक, त्याच्यामध्ये तिने विचारू शकतात की सल्फरचे ऑक्सिडेशन नंबर कसे आहेत. मग त्याच्यामध्ये सांगतील +5 0 0 +5 किंवा 5 0 +5 5. ओके, म्हणजे हे तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी स्ट्रक्चर सगळ्यात महत्वाचा पार्ट राहील. ओके, नेक्स्ट आपण बघूया कार्बन सब ऑक्साईड. आता कार्बन सब ऑक्साईड मध्ये बघा कार्बन किती आहेत, इथे 3 कार्बन आहेत आणि ऑक्सिजन किती आहेत, 2 आहेत बघा. जर इथे रेफरन्स जर बघितला तुम्ही तर इथे तुमच्या लक्षात येईल की 2 ऑक्सिजन म्हणजे -4 कडे चालेत. -4 ला बॅलन्स करायला काय असणार आहे, +4 असणार आहे. बरोबर. हा, आता हा -4 आहे, -4 ला बॅलन्स करायला काय असणार आहे, +4. पण +4 किती जणांच्या डिवाइड आहेत, 3 जणांच्या डिवाइड आहेत. बरोबर. म्हणजे इथे तुमचे अवरेज ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन किती आली पाहिजे, +4/3 आली पाहिजे. बघूया आपण. तर ठीक आहे, स्ट्रक्चर बघूया आपण पहिल्यांदा. हा, स्ट्रक्चर काळजीपूर्वक बघा. किती कार्बन आहेत इथे, 3 कार्बन आहेत. बरोबर ना. हा, म्हणजे इथे बघा 1 2 आणि 3 हे झाले 3 कार्बन. राहिलेले ऑक्सिजन किती आहेत, 2 आहेत. मग काय करा, पहिल्या आणि शेवटच्या कार्बनला दोन्ही ऑक्सिजन अटॅच करा. हा, पण हे बघताना त्याच्यावर कोणता चार्ज दिसतो का, नाहीये ना. याचा अर्थ तुम्हाला व्हॅलेन्सी सगळ्यांच्या काय करायला पाहिजेत, सॅटिस्फाय करायला पाहिजेत. काय करायला पाहिजेत, सॅटिस्फाय करायला. हा, आता इथे बघा ऑक्सिजनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली का, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली, पण कार्बनची अजून कुठे सॅटिस्फाय झाली नाही ना. हा, म्हणजे इथे बघा कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, 4 1 2, म्हणजे हा 3 आहे, हा 4 झाला बघा. बरोबर. ह्या कार्बनचं बघताना 1 2 3 आहे, म्हणजे हा 4 झाला बघा. बरोबर. आणि ह्या कार्बनला सॅटिस्फाय करताना हा कार्बन सुद्धा ऑटोमॅटिकली सॅटिस्फाय झालेला आहे. क्लिअर होते. हा, मग आता आपण काय करायचे आहेत, त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट बघायचे. ओके. हा, आता आपण इथे ऑक्सिजन स्टेट कुणाच्या बघणार आहे, कार्बनच्या, जी किती आली पाहिजे, +4/3 आली पाहिजे. ठीक आहे, फाइंड आउट करूया. आता ह्या सगळ्यांच्या मध्ये कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजनच हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, म्हणजेच ऑक्सिजन कायमच काय करणार आहे, इलेक्ट्रॉन आपल्याकडे खेचून घेणार आहे. बरोबर. हा ऑक्सिजन काय दाखवणार आहे, -2 चार्ज. बरोबर. हा, आता इथे जर बघितलं तर हे कार्बन कार्बन आहेत, म्हणजे कोणीच इलेक्ट्रॉन देणार नाहीत किंवा कोणीच इलेक्ट्रॉन घेणार नाहीत. म्हणजे इथला कार्बन इथे किती इलेक्ट्रॉन शेअर दिलेला आहे, डोनेट केलेला आहे, 2 ना. म्हणजे हा काय असणार आहे, कार्बन -2 असणार आहे बघा. सॉरी, हा काय कार्बन असणार आहे, +2 असणार आहे. इलेक्ट्रॉन दिल्यामुळे तो प्लस चार्ज दाखवणार. बरोबर. आता ह्या कार्बनचा विचार केला तर त्याच्या दोन्ही साईडला कितीही बॉन्ड असू देत, पण दोन्ही कार्बनचे ॲटम आहेत ना. याचा अर्थ ते इलेक्ट्रॉन देणार पण नाहीत आणि घेणार पण नाहीत. म्हणजे हा कार्बन काय करणार आहे, 0 ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे. ओके. पण परत पहिल्या कार्बनकडे आलात तर तुमच्या लक्षात येईल की त्याला ऑक्सिजन डबल बॉन्डने अटॅच आहे. बरोबर. डबल बॉन्डने अटॅच आहे म्हणजे ऑक्सिजन इथे किती दाखवणार आहे, -2. ह्याने किती इलेक्ट्रॉन दिलेत, 2. म्हणजे हा काय असणार आहे, +2 असणार आहे. क्लिअर होते. म्हणजे कार्बन सब ऑक्साईड मध्ये काय असणार आहे, अवरेज ऑक्सिडेशन स्टेट किंवा अवरेज ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन किती असणार आहे, सगळ्या कार्बनच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज डिवाइडेड बाय नंबर ऑफ कार्बन ॲटम. आता इथे बघा काय असणार आहे, हा +2, हा काय असणार आहे 0, त्यानंतर काय असणार आहे, हा +2 असणार आहे. बरोबर. डिवाइडेड बाय नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत, 3 आहेत बघा. बरोबर ना. म्हणजे 2 + 2 किती झाले, +4/3
3 ही काय असणार आहे अवरेज ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे कुणाची कार्बनची कुणामध्ये कार्बन सब ऑक्साईडमध्ये काय अवघड आहे नाही फक्त स्ट्रक्चर तुम्हाला ते पण हळूहळू प्रॅक्टिसने पाठवून जातील किंवा लक्षात राहतील म्हणजे स्ट्रक्चर कळालेत की ऑटोमॅटिकली तुम्ही अवरेज ऑक्सिडेशन नंबर काढू शकता इतकं ते इझी आहे बरोबर तसंच आपण अजून एक एक्झाम्पल बघायचं आहे ज्याच्यामध्ये ट्रायब्रोमो ऑक्टा ऍसिड आहे बघा काय दिले ट्रायब्रोमो ऑक्टा ऍसिड आता ट्रायब्रोमो ऑक्टा ऍसिड मध्ये तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट कुणाची काढायची आहे ब्रोमीनची का इथे ऑक्सिजनची किती असणार आहे हो ऑक्सिजनची इथे किती असणार आहे इथे -2 बरोबर ना मग तुम्ही लगेच काय करताय -16 घेताय पण ऍक्च्युअली ते स्ट्रक्चर कसं आहे हे बघणं खूप महत्त्वाचं आहे बरोबर का तर इथे काय असणार बघा -16 आहे मग -16 ला बॅलन्स करायला काय असणार आहे +16/3 बरोबर ना +16/3 असणार आहे कुणाची ब्रोमीनची मग याच्यासाठी परत तुम्हाला काय करायचं आहे स्ट्रक्चरचा रेफरन्स घ्यायचा आहे आता इथे स्ट्रक्चर काढताना बघा पहिल्यांदा काय केलं ब्रोमीन किती येतो इथे 3 आहेत का म्हणजे पहिल्यांदा ते सिंगल बॉन्डने अटॅच करा क्लिअर होते हे 3 ब्रोमीन झालेत राहिलेले सगळे कोण आहेत तो ऑक्सिजन आहेत आणि ते किती आहेत 8 ऑक्सिजन आहेत बघा किती आहेत 8 पण इथे कोणताच चार्ज प्रेझेंट नाही म्हणजे प्रत्येक ऑक्सिजनची काय झालेली आहे व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली ओके जसं की इथे बघा 1 2 3 बरोबर 4 5 6 म्हणजे 6 ऑक्सिजन असताना आपण पहिला आणि शेवटचा नंबरचा काय करतो ते एलिमेंटला अटॅच करत होतो पण अजून 2 शिल्लक आहेत ना याचा अर्थ इथे काय असणार आहे 7 आणि 8 असणार आहे आता इथे सांगितल्याप्रमाणे सगळे ऑक्सिजन काय झाले पाहिजेत स्टेबल किंवा सॅटिस्फाय झाले पाहिजेत म्हणजे डबल बॉन्डने अटॅच करायचे त्यांना बरोबर बघा झालं का तुम्ही म्हणारा सर ब्रोमीनला एवढे बॉन्ड ऑक्सिजन सोबत पण ब्रोमीन हा हायर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट पण दाखवू शकते कधी जर हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट त्याला अटॅच असेल तर मग त्याचाच रेफरन्स इथे घ्यायचा आहे आपल्याला जर आता ब्रोमीनचे ऑक्सिडेशन स्टेट काढायला गेलात तर 2च एलिमेंट आहेत ना एक ऑक्सिजन आणि दुसरा ब्रोमीन म्हणजे हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे त्यांच्यामध्ये ऑक्सिजन म्हणजे इथे पॉझिटिव्ह सगळे कोण असणार आहेत ब्रोमीन आणि त्याचा रेफरन्स जर बघितला तर ब्रोमीन बघा 1 2 3 4 5 6 इथे ब्रोमीन आहे त्यामुळे तिथे काय होणार नाही इलेक्ट्रॉन डोनेट होणार नाही किंवा ऍक्सेप्ट पण होणार नाही म्हणजे इथला ब्रोमीन काय करायला लागलाय हो 6 इलेक्ट्रॉन काय करायला लागलाय डोनेट करायला लागलाय बघा ऑक्सिजनला बरोबर इथे प्रत्येक ऑक्सिजन तुमचा काय करायला लागलाय -2 आणि -2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवायला लागले ओके आपण येऊया दुसऱ्या ब्रोमीनकडे बघताना ठीक आहे इथे बॉन्ड राहिलाय बघा दुसऱ्या ब्रोमीनकडे येताना आपल्याला काय करायचं आहे बघा ब्रोमीनला दोन्ही साईडला काय दोन्ही पण ब्रोमीनच अटॅच आहेत बघा त्यामुळे तिथले इलेक्ट्रॉन आपल्याला काउंट करायचे नाहीत हा ठीक आहे मग आपण आता इथे बघा ऑक्सिजनला किती डबल बॉन्ड आहेत म्हणजे 2 इलेक्ट्रॉन इथे डोनेट केलेला आहे आणि 2 इलेक्ट्रॉन इथे डोनेट केलेला आहे म्हणजे इथला ब्रोमीन किती ऑक्सिडेशन स्टेट दाखवायला लागलाय हो +4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवायला लागलाय क्लिअर होते ओके तसं आपण काय करूया तिसऱ्या ब्रोमीनकडे जाऊया तिसरा ब्रोमीन बघा 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन काय करायला लागलाय डोनेट करायला लागलाय कुणाला 3 ऑक्सिजनला बरोबर इकडे ब्रोमीनच आहे त्यामुळे इकडे इलेक्ट्रॉन जाणार नाही म्हणजे हा ब्रोमीन सुद्धा काय करायला लागलाय +6च ऑक्सिडेशन स्टेट दाखवायला बरोबर मग जर आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट ब्रोमीनचे बघायचे असेल तर आपण इथे काय मेन्शन करणार आहे द एव्हरेज ऑक्सिडेशन नंबर ऑफ ब्रोमीन इज इक्वल टू टोटल जेवढे ब्रोमीन आहे त्या सगळ्यांच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ ॲटम ऑफ ब्रोमीन म्हणजे किती आहे बघा इथे पहिल्या ब्रोमीनचे किती आहे +6 ओके दुसऱ्या ब्रोमीनचे किती आहे +4 तिसऱ्या ब्रोमीनचे किती आहे +6 डिवाइडेड बाय 3 ब्रोमीन आहेत ना डिवाइडेड बाय 3 बरोबर म्हणजे इथे काउंट जर काढला तर काय येणार आहे बघा 6 + 4 10 + 6 16/3 ही काय असणार आहे त्याची एव्हरेज ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे बघा जे आपण इथे फाइंड आउट केली होती क्लिअर होते म्हणजे इथं सुद्धा परत तुम्हाला कशाचा रेफरन्स यायला लागलाय स्ट्रक्चरचा रेफरन्स यायला लागलाय पण बऱ्याच वेळा आपण जे स्ट्रक्चर काढलोय त्याच्यामध्ये थोडेसे एक तुम्हाला रेफरन्स लागतो बघा जेवढे ऑक्सिजन घेतलेत ते सगळे आपण पहिल्यांदा बाहेरच्या साईडला म्हणजे जे पहिल्यांदा बाहेर एलिमेंट आहेत त्यांना पहिल्यांदा आपण काय केलेत ऍड केलेत आणि जर अजून ॲडिशनल असतील अजून ऍड झाले असतील ऑक्सिजन तर ते आपण काय करायला लागले मध्ये त्यांच्यासोबत बॉन्ड करायला लागले बघा ओके त्यामुळे काही स्ट्रक्चर्स खूप सोपे आहेत जे तुम्हाला लॉजिकली पण लक्षात राहतील ओके ठीक आहे हां आता इथे मात्र रेफरन्स थोडासा वेगळा आहे म्हणून हे मी एक्झाम्पल घेतलेलं आहे इथे काय एव्हरेज ऑक्सिडेशन स्टेटचा रेफरन्स नाहीये तरी पण ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा हां आता इथे तुम्हाला दिलेत बघा
CN दिले बघा सायनाइड. ओके, आणि S असेल तर काय असणार आहे, थायो ग्रुप असणार आहे. ओके, हे आपण रॅडिकल मध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. हा, पण त्याला अटॅच कोण दिला होतो म्हणा, बेरियम, म्हणून याचं नाव काय, बेरियम थायो सायनाइड आहे बघा. हा, आता आपल्याला माहित आहे बेरियमचा ग्रुप कोणता आहे, सेकंड आहे, म्हणजे तो ऑक्सिडेशन स्टेट किती दाखवत असतो, +2. याचा अर्थ त्याला 2 बॉन्ड अटॅच असणार आहेत, बरोबर. हा, आता इथे बघा बेरियम, आता इथे जर बघितला तर हे किती टाइम्स आहे, 2 टाइम्स आहे. म्हणजे मी तर काय करतोय बघा, सल्फर बरोबर सिंगल बॉन्ड, परत आता CN मध्ये ट्रिपल बॉन्ड असतात, हे तुम्हाला माहित असू दे, बरोबर ना. मग ट्रिपल बॉन्ड असतील तर पहिल्यांदा सिंगल बॉन्ड आणि C ट्रिपल बॉन्ड N असणार आहे, C ट्रिपल बॉन्ड N असणार आहे. इथं पण तीच कंडिशन असणार आहे, इथे सुद्धा सल्फर, परत C ट्रिपल बॉन्ड N असणार आहे बघा. हे ऍक्च्युअल त्याचं काय असणार आहे, स्ट्रक्चर असणार आहे. आता जर इथे स्ट्रक्चरचा रेफरन्स घ्यायला लागला तर तुम्हाला पहिल्यांदा ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायचे. आता ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करताना मी सांगितलं बघा, बेरियम काय करायला लागलाय, 2 इलेक्ट्रॉन देणार आहे, म्हणजे बेरियमची ऑक्सिडेशन स्टेट किती आली हो, +2 आली, बरोबर. हा, आता इथे जर सल्फर आणि कार्बन यांचा जर रेफरन्स घेतला तर सल्फर इज अ हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट दॅन कार्बन. कार्बनपेक्षा त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे, सल्फरची जास्त आहे, म्हणजे हा सुद्धा काय करणार आहे, कार्बनकडनं काय करायला लागलाय, इलेक्ट्रॉन घ्यायला लागलाय, म्हणजे हा सुद्धा काय असणार आहे, -2 असणार. का, बेरियमकडनं पण घेतला आणि कार्बनकडनं घेतला, बरोबर. सेम कंडिशन इथं आहे बघा, इथं कार्बनकडनं पण घ्यायला लागलाय आणि बेरियमकडनं पण घ्यायला लागलाय. ओके, हा, आता जर आपण कार्बनकडे आलो तर कार्बन आणि नायट्रोजन मध्ये हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोण आहे, नायट्रोजन, म्हणजे नायट्रोजन इलेक्ट्रॉन घेणार आहे, कार्बन इलेक्ट्रॉन देणार आहे, म्हणजे नायट्रोजन इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे नायट्रोजन किती बॉन्ड केलाय बघा, 3 बॉन्ड आहे ना, म्हणजे नायट्रोजनवरचा चार्ज काय असणार आहे, -3. सेम कंडिशन इथे आहे बघा, ट्रिपल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे, म्हणजे काय झाला, हा सुद्धा -3 झाला. हा, आता हा -3 झाला, पण कार्बनकडे जर बघितला तर 1 2 3 आणि 4, बरोबर. ह्याने 4 इलेक्ट्रॉन आपले दिलेत, म्हणजे कार्बन काय हो, +4 आहे. ओके, इथं पण तेच आहे, 1 2 3 4, इथे सुद्धा 4च्या 4 इलेक्ट्रॉन त्याने दिल्यामुळे तो काय करणार आहे, +4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे. ओके सर, मग ह्यात काय आहे, तसं स्ट्रक्चर काढलाय, आहे तसे ऑक्सिडेशन स्टेट दाखवायला लागलाय. मग ह्या एक्झाम्पलचा रेफरन्स का, तर ह्या एक्झाम्पलचा जर तुम्ही रेफरन्स बघायचा असेल तर तुमच्या लक्षात येईल बघा, इथे जेवढे इलिमेंट आहेत, म्हणजे बेरियम आहे, बरोबर, त्यानंतर कोण आहे, सल्फर आहे, त्यानंतर कार्बन आहे, आणि त्यानंतर नायट्रोजन आहे. तर ह्या सगळ्यांचा ऑक्सिडेशन स्टेट जर बघितला तर बेरियम तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट किती दाखवा लागलाय, +2 दाखवा लागलाय, सल्फर किती दाखवा लागलाय, -2 दाखवलाय, बरोबर. कार्बन किती दाखवा लागलाय, इथे +4 दाखवा लागलाय, तर नायट्रोजन इथे किती दाखवा लागलाय, -3 दाखवा लागलाय. ओके, हा, मग सर इथे याचा काय संबंध, तर तुम्ही जर ह्याचा पूर्ण व्यवस्थित पद्धतीने स्ट्रक्चरचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की ऑल एलिमेंट्स शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. ह्यातले प्रत्येक एलिमेंट काय करायला लागल्यात, व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवायला लागलेत बघा. लक्षात आलं. हा, म्हणून तुम्हाला ह्या एक्झाम्पलचा मी तर रेफरन्स दिलेला आहे. क्लिअर होते, लक्षात येते, ठीक आहे, गुड. नेक्स्ट बघा, असाच अजून एक रेफरन्स आपल्याला घ्यायचा आहे. काय दिलेत, CrO8 -3. हा, आता इथे अवरेज ऑक्सिडेशन नंबरचा जर रेफरन्स नसला तरी आपण जर बघायला लागलो तर इथं आपण डायरेक्ट काय करतोय, हा 8 आहे म्हणजे -16 मधनं 3 गेलेत म्हणजे काय असणार आहे, -13, म्हणजे हा काय झाला, +13. पण कधी असे ऑक्सिडेशन स्टेट येईल का, नाही ना. हा, म्हणजे इथं पण तुम्हाला काय करावं लागणार आहे, स्ट्रक्चर फाइंड आउट करावं लागणार. ओके, हा, मग ते स्ट्रक्चर काढताना आपल्याला कसं करायचं आहे बघा, पहिल्यांदा तुम्हाला क्रोमियम घ्यायचं आहे. आता क्रोमियम नंतर दुसरा एलिमेंट ऑक्सिजनच आहे, बरोबर. ते ऑक्सिजन पहिल्यांदा सगळे अटॅच करायचे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, बरोबर. हा, पण +13 हे कधी पॉसिबल होईल का, नाही आहे. मग इथे स्ट्रक्चरचा रेफरन्स कसा येतोय बघा, प्रत्येक 2 ऑक्सिजन एकमेकांना काय करत असतात, अटॅच होत असतात इथं. क्लिअर होते, म्हणजे ऍक्च्युअल जर स्ट्रक्चरचा जर रेफरन्स लागला, हा, तर इथे चार्ज कुठला आहे, -3 आहे ना, तो एक चार्ज आहे बघा इथे. जर इथे स्ट्रक्चरचा रेफरन्स बघितला तर तुमच्या हे लक्षात येईल की इथे क्रोमियम बघा काय करायला लागलाय, 1 2 3 4 5 6 7 8, 8 ऑक्सिजनला तो काय करायला लागला, इलेक्ट्रॉन डोनेट करायला लागलाय. पण इथे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कोणाचा असणार आहे, ऑक्सिजनचा. का, प्रत्येक ऑक्सिजन दुसऱ्या अदर ऑक्सिजन बरोबर काय करायला लागलाय बघा, पेरॉक्साइड लिंक तयार करायला लागलाय. काय करायला लागलाय, इथे तुमची पेरॉक्साइड लिंक तयार करायला लागलाय.
बरोबर ना. मग पेरॉक्साईड लिंक जर तयार करत असेल तर इथे ऑक्सिजनची ऑक्सिजन स्टेट कमी जायला लागली ना, -2 होती ना. -2 ऐवजी आता इथं काय असणार आहे, ह्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन घेतला, बरोबर. इथून इलेक्ट्रॉन येणारच नाही, म्हणजे इथं सुद्धा -1. म्हणजे इथं प्रत्येक ऑक्सिजन काय करायला लागलाय हो, -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवायला लागलाय. क्लिअर होते. इथे प्रत्येक ऑक्सिजन काय करायला लागलाय, -1 ऑक्सिजन स्टेट दाखवायला लागलाय. म्हणजे इथं जर तुम्ही रेफरन्स घ्यायला लागला तर CrO8 -3 मध्ये तुमचा प्रत्येक ऑक्सिजन, म्हणजे ह्याला जर तुम्ही एक्स कन्सिडर करत असाल, बरोबर, तर प्लस हे किती ऑक्सिजन आहेत तुमचे, 8 आहेत. हां, आणि प्रत्येक ऑक्सिजनची ऑक्सिजन स्टेट किती यायला लागले इथे, -1 यायला लागले बघा. -1 × 8 = -3 यायला लागले. म्हणजे इथे एक्स हा -8 तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, +8. म्हणजे काय असणार आहे, +8 - 3. म्हणजे इथे तुमची पेरॉक्साईड लिंक असल्यामुळे क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट किती यायला लागले, +5 यायला लागले. क्लिअर होते. म्हणजे इथं काय असणार आहे, क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, +5 असणार आहे बघा. इज इट क्लिअर, लक्षात येते. हां, म्हणजे काही वेळा तुम्हाला स्ट्रक्चरचा रेफरन्स पण घ्यावा लागणार आहे. ओके. हां, आता हेच एक्झाम्पल तुम्हाला अशा पद्धतीने पण देऊ शकतात बघा. जेवढे मायनस आहेत तेवढे मायनस कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये तेवढे पॉझिटिव्ह आयन ऍड करावं लागतात. म्हणजे इथं तुम्ही हे एक्झाम्पल घेऊ शकताय, किती मायनस आहेत, 3 मायनस आहेत ना, म्हणून K3 K काय असतोय, +1 असतोय, बरोबर. म्हणजे इथं +3 झालं, K3CrO8. क्लिअर होते. त्याच्या रेफरन्सनं जरी तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट सांगितलात तरी ती +5 येणार आहे, कारण की हे स्ट्रक्चर ॲज इट इज, फक्त इथं काय असणार आहे तुमचा K3 असणार आहे. मग K3 असेल तर परत याच्यामध्ये काय झालं, इकडे तुमचा 0 असणार आहे, बरोबर ना. हां, आता इथे बघा, जर तुम्ही काय केलात, K3CrO8 जर घेतलात, ओके, तो चार्ज गेला ना -4, तर हा काय झाला तुमचा +3 झाला. ओके, Cr काय करायला लागलाय तुम्ही, एक्स कन्सिडर करायला लागलाय. हां, आता इथला प्रत्येक ऑक्सिजन काय सांगायला लागलाय तुम्ही, -1, बरोबर. म्हणजे हा काय झाला तुमचा टोटल -8 = 0 झाला. आता -8 मधून काय झालं, +3 गेलं, म्हणजे काय असणार आहे, एक्स -5 = 0. -5 तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, +5. म्हणजे एक्स = काय झाला, +5 झाला बघा. लक्षात आलं. जे मगाशी आपण फाइंड आउट केलं होतं इथं +5, तेच इथं पण आन्सर यायला लागले. क्लिअर होते. म्हणजे काही ठिकाणी स्ट्रक्चर तुम्हाला खूप महत्त्वाचे राहतील. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आपण बघूया, कॉन्ट्रीब्युशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड, ओके, टुवर्ड्स ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे काही ठिकाणी तुम्ही बघितलं असाल, ऐकलं असाल, किंवा केमिकल बॉन्डमध्ये पण तुम्ही बघितलं असाल, ओके, की कोऑर्डिनेट बॉन्ड हा खूप महत्त्वाचा पार्ट असते. ओके. हां, पण याच्यामध्ये 2 केसेस आहेत महत्त्वाच्या. ओके, जसं की हां, पहिली केस दिली बघा त्याने त्याच्यामध्ये, इफ द कोऑर्डिनेट बॉन्ड पॉइंट टुवर्ड्स, काय म्हटलं त्याने, इफ द कोऑर्डिनेट बॉन्ड पॉइंट टुवर्ड्स लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम टू मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. म्हणजे त्यांनी काय सांगायला लागलेत, की समजा एखादा कोऑर्डिनेट बॉन्ड असेल कुणाकडून कुणाकडे, एक एक्झाम्पल म्हणून मी घेतोय असंच, समजा हा कार्बन घेतलाय आणि मी ऑक्सिजन घेतलाय, बरोबर. हां, आणि जर कोऑर्डिनेट बॉन्ड तुम्ही काय करत असाल, लेस, आता इथे कार्बन काय असणार आहे तुमचा, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, बरोबर, आणि ऑक्सिजन काय असणार आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. क्लिअर होते. हां, म्हणजे जर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडून मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडे जर कोऑर्डिनेट बॉन्ड तुम्ही दाखवत असाल तर अशा वेळी काय सांगितले, द कॉन्ट्रीब्युशन ऑफ 2 युनिट इज कन्सिडर. आणि अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, तिथे किती इलेक्ट्रॉन शिफ्ट झालेत कोऑर्डिनेट बॉन्डमध्ये ते दाखवताना जर कोऑर्डिनेट बॉन्ड असेल आणि लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडून मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडे जात असेल तर त्यावेळी शिफ्ट होणारे इलेक्ट्रॉन हे +2 आणि -2 मध्ये तुम्हाला मेन्शन करावे लागतात. म्हणजे जर कोऑर्डिनेट बॉन्ड नसेल तर सिंगल ॲटम तुम्ही काय करताय, 1 इलेक्ट्रॉन दाखवताय. पण कोऑर्डिनेट बॉन्ड जर असेल आणि तोही लेस टू हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कडे असेल तर तो तुमचा कार्बन +2 दाखवणार आहे आणि घेणारा जो काही इलेक्ट्रॉन आहे तो -2 दाखवणार आहे. कळालं. हे फक्त कुठे आणि कुठे असणार आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड असेल त्यावेळी. ही झाली पहिली केस. जर दुसरी केस आपल्याला बघायची असेल तर त्या केसमध्ये काय सांगितलं बघा, इफ द कोऑर्डिनेट बॉन्ड पॉइंटिंग टुवर्ड्स फ्रॉम, आता इथे पॉइंटिंग टुवर्ड्स काय सांगितलेत, फ्रॉम मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम टू लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. म्हणजे जर मगाशी मी एक्झाम्पल घेतलेलं बघा कार्बन आणि ऑक्सिजनचं, पण ते काय म्हणालेत, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम टू लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. जर ते काय सांगायला लागलेत की मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, आता इथे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कोण आहे, ऑक्सिजन, आणि कार्बन काय असणार आहे, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार आहे. ऑक्सिजन काय असणार आहे तुमचा, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असणार आहे. म्हणजे ते सांगायला लागलेत की जर समजा तुमचा कोऑर्डिनेट बॉन्ड हायर टू लोअर असा जर असेल, लक्षात येते का बघा,
हायर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडनं लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडे असेल तर त्यावेळी कोणतंच कॉन्ट्रीब्युशन कन्सिडर केलं जात नाही. नो कॉन्ट्रीब्युशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड इज कन्सिडर. कारण आपल्याला माहिती आहे की ह्या गोष्टी कधी पॉसिबल नसतात. हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम काही इलेक्ट्रॉन घेण्यावरच फक्त टपलेलं असतं, बरोबर ना. त्यामुळे ते कधीच देणार नाहीत. म्हणून असं कन्सिडर करून आपण काय करतोय, जर अशी कन्सिडर होत असेल कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा ऑक्सिजनकडनं कार्बनकडे, तर त्यावेळी इथे कोणतेच इलेक्ट्रॉन शिफ्ट झालेत असं कन्सिडर करत नाही. क्लिअर होते. आता इथे नेक्स्ट पार्ट बघा, ऑक्सिडेशन नंबर फॉर कॉम्प्लेक्स किंवा कोऑर्डिनेट कंपाऊंड्स. ओके, जसं की हे एक्झाम्पल मी काही कोऑर्डिनेट कंपाऊंडचेच घेतलेले आहेत. हां, आता इथे जर एखाद्या इलेमेंटची ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायचे असेल तर आपल्याला दुसरं तिसरं काही करायचं नाही. जे तुम्ही काय केलं आहे, रूल्स बघितलेले आहे, ते रूल्स ॲज इट इज काय करायचे, फॉलो करायचे. फॉलो ॲज इट इज रूल्स. म्हणजे आतापर्यंत जेवढे आपण रूल बघितलेत ना, तेच ॲज इट इज इथं फॉलो करायचे. नाहीतर सर कोऑर्डिनेशन कंपाऊंड, सर कॉम्प्लेक्स कंपाऊंड, ह्याच्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन स्टेट सेपरेट काढावी लागेल का, तर अजिबात नाही. जे रूल तुम्ही ॲज इट इज फॉलो करत आलाय ते इथे अप्लाय करा. ओके, जसं की आता कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये हेही माहिती असू दे की आपल्याला ऑक्सिडेशन नंबर कशाची मॅक्झिमम काढायचे असतात, त्यातल्या मेटलची काढायचे असतात. आणि कोणते मेटल असतात, जे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. हे पण मी वाक्य म्हणतोय का, तर इथं जर विचार केला सर इथं पोटॅशियम पण आहे आणि झिंक पण आहे, पण इथे जेडेन तुमचा काय करणार आहे, व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करावी लागेल. जसं की आता इथे बघा, हां, आता इथे NH3, पण मी अगोदर सांगितले तुम्हाला की कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये काही लिगॅंड्स असतात. ओके, जे न्यूट्रल लिगॅंड्स म्हणून ओळखले जातात, त्यांची ऑक्सिडेशन स्टेट इथं काय असते, 0 असते. जसे की CO, NO, NH3 आणि H2O हे सगळे न्यूट्रल लिगॅंड्स आहेत. बघा, न्यूट्रल लिगॅंड्स कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्समध्ये असतील तरच. ओके, आणि ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये NH3 काय करणार आहे, 0 ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे. मग आपल्याला जर कोबाल्टची काढायची असेल तर ह्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, -1, म्हणजे -3 ला बॅलन्स करायला कोबाल्ट किती असणार आहे, +3. म्हणजे ते कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काय आली हो, +3 आली. बघा, क्लिअर होते. कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काय आली, +3 आली. तसंच जर आपण इकडे बघितलं तर इथे सुद्धा NH3 आहे. बघा, NH3 म्हणजे काय झाला, न्यूट्रल लिगॅंड. म्हणजे इथे ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, NH3 ची 0. म्हणजे 0 × 2 काय असणार आहे, 0च असणार आहे. म्हणजे इथे Ag ची ऑक्सिडेशन स्टेट इथे डायरेक्टली चार्ज दिलाय. बघा, तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Ag काय असणार आहे, +1 असणार आहे. बघा, आणि तुम्हाला बऱ्याच कंपाऊंडमध्ये मॅक्झिमम Ag ची ऑक्सिडेशन स्टेट +1च बघायला मिळेल. ओके, ठीक आहे, ते आपण बघायचंच आहे. हां, त्यानंतर बघा इथे तुम्हाला झेडेनची ऑक्सिजन स्टेट काढायचे आहे. हां, पण इथे मी तुम्हाला काही रॅडिकलमध्ये मेन्शन केलं होतं की OH हायड्रॉक्साईड हा काय असतोय, -1 चार्ज दाखवते, बरोबर ना. म्हणजे काय झाला तुमचा हा -1 × 4 किती झाले, -4. -4 ला बॅलन्स करायला काय असणार आहे, +4, बरोबर ना. पण +4 मध्ये हाय काहीच की इथे के किती असतोय, +1 आहे. म्हणजे इथे +1 × 2 +2, म्हणजे -4 ला बॅलन्स करताना +4 करताना हा झाला +2. म्हणजे राहिलेला झेडेन तुमचा काय असणार आहे, +2 असणार आहे. बघा, लक्षात आलं. म्हणजे इथे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ झेडेन किती असणार आहे, +2 असणार. इथे लक्षात. हां, म्हणजे आपल्याला इथे ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करताना एवढंच इथे सांगायचं आहे की जर एखादं कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड जर असेल तर त्याच्यासाठी कुठले नवीन नियम नाही आहेत ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करण्यासाठी. जे आता पण आपण रूल बघत आलोय तेच रूल इथे ॲज इट इज अप्लाय करायचं आहे. फक्त आपल्याला हेही माहित असू दे की कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये आपल्याला फक्त व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवणाऱ्या मेटलचेच ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायचे असतात. लक्षात आले इथपर्यंत. ठीक आहे, पुढील भाग आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, दॅट्स इट. थँक्यू.